तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे मी तू तिथे मी तू तिथे सत्यजी पोहे आवडले? प्रियाच्या हाताला चव आहेच. इतक्या वर्षात ती बदलली नाही. माझं वेगळं काय. मंजिरी आले. काय? तुला येतात ना कांदे पोहे करता? हो. मग तुझ्या हातचे पोहे कधी खायला मिळतील मला? तुम्ही म्हणाल तेव्हा. आई, आमच्या लग्नाला आता बरेच दिवस झाले. हो, मी बघतीये पूजेचं. गुरुजी आता 2 दिवसांनी येतात काशीहून. नाही, ते नाही म्हणत आहे मी. तू काहीतरी प्रॉमिस केलं होतंस आणि आता तू ते विसरतेस. प्रॉमिस? तू म्हणाली होतीस की माझं लग्न झाल्या झाल्या तू प्रियासाठी मुलं बघशील म्हणून. त्याचं काय झालं? हो, मी विचार केला की आपण विषय कशाला काढा. अगं आई, मुली स्वतःहून लग्नाचा विषय काढायला असतातच. काय प्रिया? आणि तसंही आता प्रियाला पुण्याला जायचं नाहीच आहे. आणि आता मंजिरीनेच तिचं वकीलपत्र घेतलं म्हटल्यावर मी तरी काय बोलणार, नाही का? आता ती इथेच आहे. मग स्थळ बघायला काय हरकत आहे? काय ग? लगेच तुझ्या त्या गद्रेबाईंना सांग आणि त्यांना म्हणाव आमची मुलगी कांदे पोहे खूप छान करते. तेव्हा आता तिचं लवकरात लवकर लग्न लावून टाका. गौरव, काय झालं आई? आई, नेत्रा कुठे आहे? बस. नेत्रा कुठे? नेत्रा, नेत्रा आउट हाऊस मध्ये ठेवलंय तिला. आउट हाऊस मध्ये? आई, त्या मुलीनं आईचा खूप मोठा अपमान केलाय गौरव.
सत्यजित मुधोळकरच्या आईशी असं बोलायची हिंमत आजपर्यंत कोणाची झाली नव्हती. आणि या सगळ्याला जबाबदार तू आहेस. कारण तू त्या मुलीला घरात आणलंस. दादा, कशासाठी हे सगळं गौरांग? हा? आजपर्यंत काय कमी पडू दिलंय मी तुला? ज्या गोष्टीवर तू बोट ठेवलं ती गोष्ट तुझी झाली. पुन्हा पुन्हा तेच ऐकून दाखवणार असशील तर? गौरांग, माझा राग आणखी वाढायच्या आत त्या मुलीला घेऊन इथून चालता हो. तू अजूनही माझी जबाबदारी आहेस. त्यामुळे या घरावर तुझा हक्क आहे. पण त्या मुलीला आता या घरात जागा नाही. आई, अगं तू अहो माझं थोडं ऐकून घे. प्रियाच्या बाबतीत मी तुझं ऐकून घेतलं, कारण मी तुला तसा शब्द दिला होता. पण आता गौरांगची वकिली करू नकोस. पण पण मला फक्त एवढंच म्हणायचं. मंजिरी, मला उशीर होतोय. मी आंघोळ करून आलो. तयारी करून ठेव. आपण याआधी भेटलोय का कधी कुठे? हा कोट असाच? अजूनही का ठेवला यांनी? नाही, हा धुवायला पाहिजे. हे डाग स्वच्छ करून ठेवायला हवेत. मंजिरी, आली आई. नुकसान भरपाई, नवीन कपडे घ्यायचे. काय ग वहिनी, एवढ्या घाईघाईत कुणाला फोन करायलीस?
अहो आता सत्यजित सांगून नाही का गेला? गद्रेबाईंना फोन करायला हवा. उचलतायत कुठे त्या? हा गद्रेबाई. सॉरी सॉरी सॉरी. बरं काय म्हणताय तुम्ही? आणि नवीन सून काय म्हणते? नवीन सून छान आहे. तुम्ही स्वतः घरी येऊन बघा ना. येता आज संध्याकाळी? नाही हो, मी ना सध्या नागपूरला आहे. नवीन लग्नाची जुळवाजुळव चालू आहे ना. हो का? खरं तर त्यासाठी तुम्हाला भेटायचं होतं. आमच्या घरी सुद्धा एक उमेदवार आहे लग्नाचा. बर. आमची प्रिया हो. तिच्यासाठी एखादा छान आणि सुयोग्य वर शोधा लवकरात लवकर. मी एक काम करते, माझी बहीण असते कोल्हापूरला, तिला सांगते प्रियासाठी स्थळ सुचवायला. चालेल? हा चालेल, पण आठवणीने सांगा. हो हो. चला, म्हणजे आता लवकरच आपल्या घरात सनई चौघडे वाजणार नाही का आई? अरे प्रिया कशी लाजते बघा ना. मावशी, मला लग्न करायचं नाही. सो हे मुलगा वगैरे बघणं प्लीज थांबवा. अगं असं काय? सत्यजितने सांगितलंय ना आता, मग बघायलाच पाहिजे. अगं तू सांग ना, तुला कसा मुलगा हवाय? म्हणजे तसा शोधू आपण. तुझ्या स्वप्नातला राजकुमार, पांढऱ्या घोड्यावरून येणारा वगैरे. काय आई? मंजिरी, एक मिनिट. मला जसा मुलगा हवाय तसा तुम्ही शोधूच शकणार नाही. प्रिया आणि सत्यजित त्याचा झालेला अपमान तो कधीही विसरणार नाही. आणि जिने तो अपमान केलाय तिला तो कधीही माफ करणार नाही. वंस, मला जरा बोलायचं. एवढ्या काही काय झालं ग? हो नाही काय, आता लक्षात आलं तोवर बोलून टाकते, नंतर विसरून जाईल. अगं पण एवढं काय? आणि हो आता आपण घाई करायला पाहिजे. कसली काय? प्रियाच्या लग्नाचं नको का बघायला? वहिनी, आता तिच्याच मनात नाही तर आपण किती बी करून काय उपयोग आहे? अहो वंस, मुली अशा म्हणतच असतात, पण म्हणून वयात आलेल्या मुलीला असं घरात बसून ठेवणार आहोत का आपण? हे काय नवीन आहे या घराला? वंस, आता त्या जुन्या गोष्टी नको ना पुन्हा. बर बोल. प्रियाच्या आईनं माझ्यावरची जबाबदारी टाकली आहे, ती पार पडायला हवी ना मला. शिवाय आपली प्रिया अशी लाखात एक आहे. अख्ख्या कोल्हापुरात तिच्यासारखी गुणी मुलगी शोधून सापडायची नाही. नाही मग एवढं होतं तर सूनच करून घ्यायची होती ना तिला. बरोबर आहे तुमचं, पण मी ह्या दृष्टीने कधी विचारच केला नाही बघा. काल शिंदेबाई म्हणाल्या ना, तेव्हा लक्षात आलं माझ्या. वंस, तुमच्या मनात होतं तर तुम्ही तरी सुचवायचं ना मला तसं.
मंजिरी हा कोट तू कुठे घेऊन चाललीस? अगं ते बरं नाही दिसत ना, डाग पडलेत त्यावर. पण सत्यजितनी स्ट्रिक्टली सांगितलंय हा कोट धुवायचा नाही म्हणून. का? कोणत्या तरी मुलीचे हात आहेत म्हणे, तिने चिखल लावला होता आणि त्याला तो त्याचा इतका मोठा अपमान वाटला, तो कायम लक्षात राहावा म्हणून त्यांनी सांगितलं हा कोट कधी धुवायचा नाही. अगं पण म्हणून ज्या गोष्टी विसरायच्या त्या अशा सांभाळून का ठेवायच्या? नाही, सत्यजित त्याचा झालेला अपमान कधीही विसरत नाही. पण त्या मुलीला त्यांचा अपमान करायचाच नसेल तर? नाही म्हणजे तसा गैरसमज पण होऊ शकतो ना. मंजिरी, आपण ना स्वतःच्या सोयीनी गोष्टी विसरतो आणि स्वतःच्या सोयीनी गोष्टी लक्षात ठेवतो. प्रिया, अगं हे आणि कसं आहे, घडलेल्या गोष्टी विसरणं एवढंही सोपं नसतं. प्रिया, आणि सत्यजित त्याचा झालेला अपमान तो कधीही विसरणार नाही. आणि जिने तो अपमान केलाय तिला तो कधीही माफ करणार नाही. म्हणजे ती मुलगी मी असले तरी? कोट म्हणजे तो कोट ज्यावर चिखलाचे डाग आहेत, तो त्यांनी अजूनही जपून ठेवलाय कपाटात. इतका वेळ कोणाशी बोलते? माझा फोन आहे, कळत नाही हिला. हॅलो हॅलो आई. मंजिरी, इतक्या दिवसांनी आठवण झाली होय? कशी आहेस बाळा? काय करतेस? कालच मी बाबांना म्हणत होते आपण मंजिरीला घेऊ. हॅलो आई, अगं ऐक ना. काय झालं बाळा? तुझा आवाज असा का येतोय? आई, काही प्रॉब्लेम आहे का? आई अगं यांनी तो कोट अजूनही तसाच ठेवलाय. कोट? त्याचं काय? आई अगं, कोट म्हणजे तो कोट ज्यावर चिखलाचे डाग आहेत, तो त्यांनी अजूनही जपून ठेवलाय कपाटात. आणि ते डाग कधीच साफ पण करायचे नाही असं सांगितलंय. अरे देवा, मग आता? आई, मी काय करू आता? मला खूप भीती वाटते. आई, त्यांना त्यांचा झालेला अपमान विसरायचा नाहीये. मी काय करू? मला खूप भीती वाटते. त्यांनी तुला ओळखलं का? नाही, अजून ओळखलं वगैरे नाही, पण उद्या जर त्यांना कळलं तर काय करू मी? म्हणजे आई, मी त्यांना सांगू का ग सगळं? हे बघ, तू मला वचन दिलं होतं सांगायचं नाही म्हणून तुला विचारते. नाही, चुकूनही सांगू नकोस. हे आई अगं, हे बघ, या सगळ्याचं ओझं मला नाही पेलवत आहे आता. मला कळतंय बाळा, पण तू सांगितल्यावर होणाऱ्या परिणामांचं ओझं आपल्याला कुणालाच पेलवणार नाही ग. आई प्लीज, हे बघ, मला तुला कळतंय का बाळा? ते अजिबात विसरले नाहीयेत. आणि त्यातून पुन्हा जर तू सगळं सांगितलंस ना तर अजून प्रश्न उभे राहतील. सोबत कोण होतं? कुणाची बाईक होती? तो मुलगा कोण होता? हॅलो, अगं ऐकतेस ना मी काय सांगते ते? बाळा प्लीज समजून घे. आई अगं, पण असंही त्यांच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवायची म्हणजे त्यांना फसवण्यासारखं नाहीये का? ऐक बाळा, अशा खूप गोष्टी बायकांनी पोटातच ठेवायच्या असतात आणि त्याचं ओझं आयुष्यभर पेलायचं असतं. तू त्यांना काही सांगणार नाहीयेस, ऐकतेस ना?
इतका वेळ कोणाशी बोलते? माझा फोन आहे, कळत नाही हिला.